श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो पंचम सोपान सुंदरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 967. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये शुकमुनींचा आणि रावणाचा हा संवाद अभ्यासला, ज्यामध्ये शुकमुनींनी रावणाची ही अत्यंत कठोर वचनं ऐकल्यानंतर लक्ष्मणाने दिलेलं पत्र रावणासमोर ठेवलं. रावणाने त्या पत्राचा सन्मान केला नाही. ते पत्र प्रत्यक्ष लक्ष्मण रूपी एका संताकडून आलं होतं, जो प्रभू रामचंद्रांचा दास आहे. त्याचं हस्ताक्षर त्या पत्रामध्ये होतं. परंतु लक्ष्मण देखील शत्रूचा भाऊ आणि त्यामुळं रावणाने त्या पत्राकडे कुत्सिततेने पाहिलं. डाव्या हाताने पत्राचा स्वीकार केला. आपल्या सचिवाला बोलवलं आणि सचिव बोली सठ लाग बचावन अशा पद्धतीने शत्रूचं हे पत्र सचिवाकडून वाचून घेतलं. आपण या दोन अपराधांच्या निमित्ताने रावणाने केलेले एकंदर सर्व अपराध जे काही सुंदरकांडामध्ये आपल्याला दिसले त्याचा थोडासा मागोवा घेतला. एका आपल्या श्रोत्याने मला लिहून पाठवले की दादा, आपण एकंदर 22 अपराध काल रावणाचे सांगितले. अशा या रावणाचे जे अगणित अपराध आहेत, जे केवळ काही चौपायांमधून आपल्याला दिसतात, परंतु जसं आपलं मानवी मन देखील दर क्षणाला कुठं ना कुठंतरी काही अपराध करत असतं, त्याप्रमाणे या रावणाचे देखील अनंत अपराध आहेत. रावणाला ते पत्र त्याचा सचिव वाचून दाखवू लागला आणि लक्ष्मणाने त्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की जरी तू शंकर, विष्णू, ब्रह्मदेव यांना शरण जाऊन त्यांच्या बळावरती रामाचा विरोध करण्याचा प्रयत्न करत असतील, तर राम विरोध न उबरसी सरन विष्णू अजईस. तुझा त्यामध्ये कुठल्याही पद्धतीने बचाव होऊ शकणार नाही. तुला जर वाचायचं असेल तर एकच मार्ग आहे की कीतजी मान अनुजैव प्रभुपद पंकज भृंग हो ही की राम सरानल खलकुल सहित पतंग. आपल्या समस्त कुळाला घेऊन प्रभू रामचंद्रांच्या या अग्निबाणाचा तू आता पतंग होणार आहेस. अशा रीतीने लक्ष्मणाने या क्षत्रियाला शोभेल अशा वाणीतून रावणाला हे पत्र पाठवलं. त्यातील पुढील कथाभाग गोस्वामीजी गाऊ लागतात. सुनत सभय मन मुख मुस्काई, कहत दसानन सबहि सुनाई. भूमि पराकर गहत आकाशा, भूमि पराकर गहत आकाशा. लघुतापस कर बाग बिलासा, कह सुकनाथ सत्य सब बानी. समुझहु छाड़ी प्रकृति अभिमानी. सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा. सुनहु बचन मम परिहरि क्रोधा, सुनहु बचन मम परिहरि क्रोधा. नाथ राम सन तजहु विरोधा, अति कोमल रघुबीर सुभाऊ. यद्यपि अखिल लोक कर राऊ. सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा. मिलत कृपा तुम पर प्रभु करिही, मिलत कृपा तुम पर प्रभु करिही. उर अपराधन एक उधरिही. जनक सुता रघुनाथ ही दीजे, एतना कहा मोर प्रभु कीजे. सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा. जब ते ही कहा देन बैदेही, जब ते ही कहा देन बैदेही. चरण प्रहार कीन सठते, नाई चरण सिरु चला सुतहा.
कृपा सिंधु रघुनायक जहाँ, करि प्रणाम निज कथा सुनाई। करि प्रणाम निज कथा सुनाई, राम कृपा पनि गति पाई। ऋषि अगस्त्य की साप भवानी, राक्षस भयहु राम मुनि ज्ञानी। सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा। बंदी राम पद बारहि बारा, बंदी राम पद बारहि बारा। मुनि निज आश्रम कहूँ पगुधारा। सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा। बिनयन मानत जलधि जड़, गए 3 दिन बीती। बोले राम सकोप तब, भय बिनु होई न प्रीति। सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा। सियावर रामचंद्र प्रिय हो। हे शुकमुनी, जे रावणाचे दूत आहेत, जे रामाच्या या सहवासामध्ये काही क्षण व्यतीत करून आलेत, परंतु बघा सत्संगतीचा प्रभाव त्यांच्या अंतःकरणामध्ये इतका दृढ झालाय की ज्या रावणाचे हे चाकरी करतायत त्याच रावणाकडून त्याचा जो शत्रू आहे राम, त्याची केलेली निंदा, त्याचा केलेला अपमान ह्या दूतांना सहन होईना. रावण बिभीषणाचं वर्णन करताना म्हणतोय की सभय सचिव बिभीषण जाके, विजय विभूती कहां जगताके. असा भयभीत बिभीषण ज्याचा सचिव आहे त्याला विजय ऐश्वर्य कसं प्राप्त होणार. आणि जो या अशा सचिवाचे शब्द ऐकून सहज भीरु सन बचन दृढाई, सागर सन ठानी मचलाई, अशा भयभीत बिभीषणाच्या वचनांवरती जो दृढ विश्वास ठेवतो, खरोखर जौ असी मती सहाय कृत केसा. हे जणू काही तुमच्या मला सर्व बोलण्यातून सिद्ध होतंय की ज्याची वानर सेना सहाय्यभूत आहे त्याचा राजा कसा असणार, त्याच्याकडून काय अपेक्षा ठेवायची. अशा पद्धतीने जेव्हा प्रभू रामचंद्र आणि बिभीषणाची अवहेलना रावणाने केली, त्या क्षणी या दूतांना देखील प्रचंड संताप आला. त्यांनी लक्ष्मणाचं पत्र रावणाला वाचायला दिलं आणि त्यातील पुढील कथाभाग आपण कालच्या सत्रामध्ये बघितलाच. त्यामध्ये जे क्षात्र तेज लक्ष्मणाने शब्दरूपाने लिहून ठेवलं होतं ते वाचल्यानंतर त्या शब्दाचा अंमल मात्र रावणावरती झाला. रावणाने लक्ष्मणाचे शब्द वाचले की कीतजी मान अनुजैव, प्रभुपद पंकज भृंग, हो ही की राम सरानल खलकुल सहित पतंग. मारीच्याकडून प्रभू रामचंद्रांच्या अग्निबाणाने सुबाहू कसा मारला गेला होता हे रावण जाणत होता. बाणांच्या आधाराने ताडकेचा वध कसा झाला याची माहिती रावणाला होती. खरं दूषण जे रावणा इतकेच शक्तिमान होते त्यांचे देह कसे छिन्न विछिन्न झाले हे शूर्पणखेकडून रावणाने ऐकलं होतं. जी शूर्पणखा अत्यंत निर्धास्तपणे एकटी ऋषी मुनींना निपात करून खाऊन टाकायची, त्या शूर्पणखेचे नाक आणि कान कापले गेल्यानंतरचा विद्रूप चेहरा रावणाच्या समोर होता. त्यामुळं हे पत्र म्हणजे केवळ एक शब्दाचा बुडबुडा नव्हता रावणासाठी. हे शब्द होते ज्याच्या मागे अनेक प्रकारचे अनुभव रावण जाणून देखील होता. बघा, आपण जर या गोष्टीचा अर्थ जरा सकारात्मक बाजूने घेतला तर संतांचे ग्रंथ, संतांचे शब्द हे आमच्या जीवनामध्ये का परिणामकारक ठरतात बरं? कारण संतांनी ते शब्द जगलेले आहेत, त्यांना त्याची आत्मानुभूती आहे. मी सहज गमतीने म्हणतो की तुकाराम महाराजांचे अभंग जर आज एखाद्या आधुनिक
कविताकाराने पुन्हा लिहिण्याचा प्रयत्न केला आणि तुकाराम महाराजांचे साधे साधे शब्द अभंगामधले, तुका म्हणे मज लागलीसे भूक, धावुनी श्रीमुख दावी देवा, हा शब्द काव्याच्या दृष्टीने एखादा कविताकार देखील लिहू शकतो. परंतु तोच कविताकाराने लिहिलेला शब्द हा तुकाराम महाराजांच्या शब्दा इतका परिणामकारक होत नाही. तुकाराम महाराजांच्या शब्दामध्ये जी आत्मानुभूती होती, ती आत्मानुभूती थेट आमच्या चित्तावरती जाऊन काम करत असते. ती आत्मानुभूती एखाद्या नवीन कविताकाराच्या शब्दामध्ये आपल्याला सापडत नाही. त्यामुळे सज्जनो, आत्मानुभूतीचे शब्द हे अत्यंत महत्वाचे आहेत. समर्थ त्याला प्रचितीचे शब्द म्हणायचे. आणि प्रचितीचं वाङ्मय, प्रचितीचे शब्द हे निश्चितपणे तो योग्य बोध आपल्या अंतःकरणामध्ये देत असतात. आणि त्याची नकारात्मक बाजू आज रावणाच्या अनुभवाला येते. कारण की ज्या लक्ष्मणाचं वर्णन प्रभू रामचंद्रांनी केलं की जग महु सखा निसाचर जेते, लक्ष्मण हनई निमिष महु तेते, अशा लक्ष्मणाचं बळ, त्याचं सामर्थ्य त्याच्या या शब्दांमधून रावणावरती कार्य करतंय. हे शब्द ऐकताच रावणाचा चेहरा फिका पडला. त्याच्या कदाचित घशाला कोरड देखील पडली असेल, हातापायांना हलकासा कंप आला असेल, हृदय देखील कंपायमान झाला असेल. जणू काही हे पत्र नाही तर आपल्या स्वतःच्या मृत्यूचं आमंत्रणच हे शुकमुनी घेऊन आले आहेत, अशी मनामध्ये एक विलक्षण धास्ती या लक्ष्मणाच्या शब्दांनी रावणाच्या अंतःकरणात भरली असेल. कदाचित आपल्या कपाळावरती आलेला घाम थोडासा टिपत आपल्या मुखावरती असलेलं भय न दाखवता चेहऱ्यावरती पुन्हा आपल्या अहंकाराच्या आधाराने या विजयाचे उर्मट भाव आणत रावण या शुकमुनींशी संवाद करू लागलाय. सुनत सभय मन मुख मुसुकाई, कहत दसानन सबही सुनाई. लक्ष्मणाचे हे वचन ऐकताच गोस्वामीजी म्हणतायत की रावण आतून खऱ्या अर्थाने हल्ला, भयभीत झाला. कारण की त्या शब्दांमागे अनुभव आहे, त्या शब्दांमागे सामर्थ्य आहे. आणि त्या सामर्थ्यातून रावणाच्या हृदयामध्ये देखील भय निर्माण झालंय. परंतु तरी देखील उष्ण अवसान ज्याला म्हणतात त्या पद्धतीने रावणाने आणलं. आणि मनोमन जरी भीती असली तरी चेहऱ्यावरती उष्ण हास्य आणत तो सगळ्यांना म्हणू लागला की बघा, अरे त्याचं वय किती, त्याची ताकद किती, एक हा तपस्वी आणि केवढी मोठी भाषा वापरतोय. निदान आपण कोण आहोत हे जाणून तरी त्याने शब्दांची रचना करायची ना. आपण कोणाला हे पत्र लिहित आहोत याचा तरी अंदाज त्याने घ्यायचा ना. रावण आपल्या बरोबर असलेल्या इतर मंडळींना या पत्राच्या आधाराने जी त्यांच्याही मनामध्ये भीती निर्माण झाली आहे ती दूर करण्याच्या दृष्टीने आता बोलू लागलेला आहे. म्हणून गोस्वामीजी म्हणतात, कहत दसानन सबही सुनाई. त्यामुळे हा राजधर्म जो त्याच्याकडून चुकला, ज्याची आपण कालच्या कथा विभागात थोडीशी चिंतनाच्या आधाराने नोंद केली की हे पत्र त्याने स्वतः वाचायला पाहिजे होतं. बघा, आपण म्हणतो ना की एखादी आपल्या मनातली भीती, एखादं आपल्या मनामध्ये असलेलं रहस्य जर ते चार चौघांना कळालं तर त्यांची देखील मानसिक अवस्था भयभीत होणार असेल तर त्या शब्दांना आपण थोडंसं समय काळानुसार लोकांपर्यंत पोहोचवत असतो. रावणाची चूक ही झाली की त्याने सचिवाला बोलवून शत्रूचं पत्र वाचायला सांगितलं. त्या पत्रामध्ये निश्चितच रावणाच्या कौतुकासाठी काही लिहिलेलं नसेल, त्याचा अपमान करण्यासाठीच काहीतरी लिहिलं असेल, त्याच्या मनात भय निर्माण करण्यासाठीच काहीतरी लिहिलं असेल. परंतु हे मोठ्याने वाचलं गेलेलं पत्र आणि त्यामुळं रावणाच्या बरोबर जी मंडळी तिथं उपस्थित होती ती देखील या पत्राच्या शब्दांनी जागेवरून हलली आहे. रावणाची देखील तशीच अवस्था झालेली आहे. परंतु या उसन्या अवसानाच्या आधाराने जणू काही तो आपल्याच मनातल्या भीतीला घालवू पाहतोय. आणि त्यासाठी या सर्व मंडळींच्या समोर तो म्हणतोय की अरे हा लक्ष्मण आपल्या वयानुसार का बोलत नाहीये.
भूमी पराकर गहत आकासा, लघुतापस कर बाग बिलासा. लघुतापस, किती सुंदर शब्द वापरलाय गोस्वामीजींनी. लहान तपस्वी. या लहान तपस्वीला जणू काही एखाद्या लहान मुलाच्या रूपामध्ये रावण विचार करून म्हणतोय की भूमी पराकर गहत आकासा. बघा, जसं एखादं लहान मूल असतं, आपण त्याला जमिनीवरती खेळायला टाकतो आणि मग तो झोपल्या झोपल्या आपले हातपाय हलवत असतो. आपल्या हातांनी जणू काही एक आकाशाला धरण्याचा त्याचा अव्याहतपणे प्रयत्न चाललेला असतो. आकाशामध्ये हात हलवत असतो, कुठल्या तरी वस्तूला धरल्याचा तो आनंद साजरा करत असतो. रावण देखील म्हणतो की या लक्ष्मणाचे बहुतेक अजूनही दुधाचे दात पडलेले दिसत नाहीत, आणि त्यामुळं लहान मूल जसं जमिनीवरती पडून आपले हातपाय हलवत आकाशाला धरण्याचा आनंद साजरा करावा, त्याप्रमाणे ही त्याने उचलली जीभ लावली टाळ्याला, अशा पद्धतीने या शब्दांची रचना केली आहे. त्याच्या शब्दांना आपण जास्त महत्व देण्यात काही अर्थ नाही. हा त्याचा वागविलास आहे. फुशारक्या मारतोय लक्ष्मण. जर एखादा फुशारक्या मारतोय तर मग त्याच्या शब्दांनी भीती का बरं मनामध्ये निर्माण व्हावी, हा साधा प्रश्न रावणाच्या अंतःकरणाला पडला नाही. सज्जनो, अहंकार म्हणजे जणू काही एखाद्या दर्पणावरती जेव्हा प्रचंड धूळ बसते आणि त्यामुळं त्यात कधीच आपला चेहरा पाहता येत नाही, तशी या अहंकाराने आपल्या चित्ताची अवस्था होते. कुठल्याही गोष्टीला अंतर्मुख होऊन त्यावरती विचार करण्याची पात्रताच जणू काही या अहंकारामुळे आपण घालवून बसतो. अनेकदा आपल्याला देखील सारासार विचारामधून एखादी गोष्ट कळत असते, परंतु ती वळत नाही, ती आपल्या कृतीमध्ये येत नाही. रावणाला बघा, या सुंदरकांडामध्ये किती जणांनी बोध दिलेला आहे. सर्वप्रथम बोध मंदोदरीने दिला, मयतनया कही नीती बुझावा. दुसऱ्यांदा बोध दिला तो सीतामाऊलीने दिला की सठ सुने हरी आने ही मोही, अधम निर्लज्ज लाज नाही तोही. अशा पद्धतीने सीतेने रावणाला आरसा दाखवला, परंतु रावणावरती काही फरक पडला नाही. तिसरा आरसा हनुमंताने रावणाला दाखवला की गए सरन प्रभु ताहुन त्यागा, विप्रद्रोह कुत अगजेही लागा. अशा पद्धतीने हनुमंताने रावणाला सांगितलं की तू रामाला शरण जा, तो तुझा कुठलाच अपराध मनामध्ये धरणार नाही. हनुमंताच्या देखील वचनांचा रावणावरती फरक पडलेला नाही. त्यानंतर बिभीषणाने हनुमंताच्या द्वारे जो निरोप त्याला मिळाला होता, तोच निरोप रावणाला भर सभेमध्ये सांगितला की तू रामाला शरण जा. परंतु या शब्दांच्या आधाराने देखील रावणावरती फरक पडला नाही, किंबहुना अहंकाराने त्याने बिभीषणाला लाथ मारलेली आहे. त्यामध्ये माल्यवंत देखील छोटासा उपदेश देऊन गेला की तात अनुजत व नीती विभूषण, सोर धरव जो कहत बिभीषण. माल्यवंताच्या देखील वचनांचा फरक रावणावरती घडलेला नाही. त्याच्या आधी मंदोदरीने देखील कंत करश हरिसन परिहरऊ, मोर कहाती हित हिय धरऊ. मंदोदरीचे देखील वचन त्यांनी ऐकलेली नाही. आणि आता इथं या अंतिम टप्प्यामध्ये हे शुकमुनी देखील रावणाला तेच सांगतायत. त्या दिशेनेच त्यांचा प्रवास चाललाय. सर्व वृत्तांत त्यांनी सांगितला. आणि जेव्हा रावण म्हणतोय की या लक्ष्मणाचा हा सगळा वागविलास आहे, हे त्याचं सगळं काही शब्दाच्या फुशारक्या आहेत, त्या सरशी शुकमुनी रावणाला सावधान करतात की स्वामी, अहो असं नका म्हणू. कह सुकनाथ सत्य सब बानी, समझहु छाडी प्रकृती अभिमानी. आम्ही हा सर्व वृत्तांत या डोळ्यांनी पाहून आलेलो आहे. तिथं या वानर दळाचं असलेलं शौर्य, त्यांचा उत्साह, प्रभू रामचंद्रांची त्यांच्यावरती झालेली कृपा, विभीषणाच्या आधाराने लंकेची सर्व रहस्य सहजपणे ज्यांना कळू शकतील, असा झालेला हा युद्धामधला आपला एक नैतिक पराभव, या सर्व गोष्टींचा विचार करून आम्ही तुम्हाला सांगतो की कह सुख नाथ सत्य सब बानी. हे सर्व काही सत्य आहे. जे लक्ष्मणाने म्हटलेलं आहे ते जणू काही आपलं भविष्य आहे.
परंतु केवळ आपल्या अभिमानामुळं, आपल्या या बळाचा असलेला आपला अहंकार, यामुळे तुम्हाला कोणाचाच बोध कळत नाहीये. ना माल्यवंताचा, ना बिभीषणाचा, ना हनुमंताचा, ना मंदोदरीचा, ना सीताजींचा, ना आमचा. आपण कोणाच्याही शब्दाला ऐकून घ्यायला तयार नाही. याचं कारण तुमचा अभिमान खऱ्या अर्थाने मध्ये येतोय. मला हे वानर काय करतील, मला हे मनुष्य काय करतील, अशा या भ्रामक संकल्पनांनी आपण शत्रू पक्षाचा नीट अंदाज घेत नाहीये. स्वामी, त्यासाठी मी आपणास विनंती करतो की आपण अभिमान बाजूला ठेवून आम्ही जो आपणास सल्ला देत आहोत त्यावरती विचार करा. आम्ही आपणास सांगू इच्छितो की प्रभो, सुनहु बचन मम परिहरी क्रोधा, नाथ राम सन तजहु विरोधा. अभिमान आणि क्रोध हे दोघं सख्खे भावंड आहेत. तुम्हाला प्रत्येकाच्या या दिलेल्या सल्ल्यावरती क्रोध येतोय, कारण की तुमचा अभिमान त्या क्रोधाला घेऊनच फिरतोय. बघा, सीतेने तुम्हाला बोध दिला, तुम्ही तलवार घेऊन तिच्यावरती पळाला. हनुमंताने तुम्हाला बोध दिला, तुम्ही त्याची शेपटी जाळण्यासाठी राक्षसांना आज्ञा दिली. तुम्हाला बिभीषणाने सल्ला दिला, तुम्ही त्याला लाथ मारून लंकेतून हाकललं. तुम्हाला माल्यवंताने सल्ला दिला, तुम्ही त्याच्या वयाचा देखील आदर ठेवला नाही, त्याला घरी पाठवून दिलं. मंदोदरीच्या बरोबर तुम्ही दंभ केला. आपली पत्नी आहे म्हणून तिची समजूत काढून तिला कसं तरी करून तुम्ही मौन धारण करायला भाग पाडला. तुमच्या या प्रत्येक ठिकाणी तुमचा अभिमानच या सर्व बोधाच्या मध्ये आड आला आणि त्याची परिणती क्रोधामध्ये होत गेली. त्यामुळे आम्ही तुम्हाला विनंती करतो की सुनहु बचन मम परिहरी क्रोधा. आणि या सगळ्याचं सूत्र एकच आहे, नाथ राम सन तजहु विरोधा. आपण हे जे रामाशी विरोध करण्याचं अविरतपणे कार्य चालू ठेवलेलं आहे, त्या राम विरोधाला तुम्ही त्यागा. बघा किती सुंदर सल्ला दिलाय मुनींनी. ना त्यांनी युद्ध थांबवायला सांगितलं, ना त्यांनी आणखीन कुठली गोष्ट करायला सांगितली. त्यांनी फक्त एकच गोष्ट सांगितली की मनामधून तुम्ही रामाला विरोध करणं थांबवा. बाकीच्या सगळ्या गोष्टी या प्रभू रामचंद्रच घडवून येतील. परंतु त्यासाठी तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे, तुम्हाला प्रभू रामचंद्रांचं अस्तित्व मान्य करायचंय. ते प्रत्यक्ष परमात्मा आहेत या भावनेने तुम्हाला प्रभू रामचंद्रांचा स्वीकार करायचा आहे. तत्पश्चात प्रभू रामचंद्रांची जबाबदारी आहे या सर्व गोष्टींना कशा पद्धतीने सोडवायचा. शुक मुनी देखील प्रभू रामचंद्रांचं हे महत्व रावणाला सांगू लागले. अति कोमल रघुवीर सुभाव, यद्यपि अखिल लोक कर राव. नाथ, आपण सतत प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणाला तपस्वी म्हणताय. ते मनुष्य आहेत असं समजताय. त्यांना त्यांच्या वडिलांनी राज्यातून निष्कासित केलंय आणि म्हणून ते वनात भटकत आहेत, अशा काहीतरी आपण गैरसमजुतीमधून या दोघांच्या चरित्राचा अभ्यास करताय. स्वामी, प्रभू रामचंद्र म्हणजे मनुष्य नाहीत. प्रभू रामचंद्र म्हणजे केवळ तपस्वी नाहीत. प्रभू रामचंद्र म्हणजे केवळ दशरथाचे पुत्र नाहीत. अत्यंत कोमल स्वभाव असलेले समस्त ब्रह्मांडाचे हे स्वामी आहेत. समस्त लोकांचे हे स्वामी आहेत. ते आपले देखील स्वामी आहेत. आपण त्याला मान्यता द्या किंवा न द्या, परंतु जो तुमच्या वरती राज्य करतो असं हे प्रभू रामचंद्रांचं राज्य आहे. आणि तुम्ही या परमात्म्याच्या विरुद्धच बंड करत आहात. ज्या पद्धतीने एखाद्या राज्यामध्ये एखादं त्याचं उपराज्य किंवा एखादा त्याच्या हाताखालचा मंत्री जर बंडखोरी करू लागला तर त्याला ज्या पद्धतीने निष्कासित करण्यात येतं. किंवा आणखीन एक उदाहरण द्यायचं झालं तर 47 साली आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जी छोटी छोटी संस्थानं होती ती सरदार वल्लभभाई पटेलांनी किती शौर्याने शिताफीने भारतामध्ये सामील करून घेतली. अन्यथा या भारतामध्ये ठिकठिकाणी डागाळल्यासारखी ही संस्थानं स्वतःचं सार्वभौमत्व ठेवून राहिली असती. त्यामध्ये एक हैदराबादचं संस्थान होतं जे अत्यंत चिवट होतं.
त्याला अर्थातच पाकिस्तानची चिथावणी होती आणि त्यामुळे हैदराबाद संस्थानचा निजाम काही केल्या भारतामध्ये स्वतःहून विसर्जित व्हायला तयार होईना. अशा वेळेला ज्या या मुख्य भूमीचं हे एक छोटं संस्थान आहे त्याला खालसा करण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेलांनी सैन्याचा वापर केला आणि अशा रीतीने हे हैदराबाद संस्थान या अविभाज्य भारतभूमीचा भाग होऊन गेला. काश्मीरमध्ये देखील तशीच अवस्था होती. सांगण्याचा उद्देश असा आहे की जेव्हा तुम्ही एखाद्या सार्वभौम देशामध्ये स्वतःचं वेगळं अस्तित्व ठेवू पाहता त्यावेळेला समस्त ते सार्वभौमत्व प्रजासत्ताक आपल्या सामर्थ्यानिशी तुमचं अस्तित्व मिटवून टाकतं. रावणा, तू देखील प्रभू रामचंद्रांच्या या सार्वभौमिक सत्तेमधला एक छोटासा थेंब आहेस रे. तू का स्वतःचं अस्तित्व वेगळं ठेवतोयस? तो सगळ्यांचा राजा आहे. यद्यपि अखिल लोक कर राव. आणि तू एवढ्या छोट्याशा साम्राज्याचा राजा आहेस, परंतु तुझ्या प्रत्येक बोलण्यामध्ये अहंकार आहे. तुझ्या प्रत्येक बोलण्यामध्ये तू स्वतःच्या बळाची, आपल्या सामर्थ्याची वल्गना करतोयस. परंतु या उलट प्रभू रामचंद्रांचा स्वभाव आहे अति कोमल रघुबीर स्वभाव. अत्यंत कोमल, अत्यंत मृदू. बघा सज्जनो, सत्ता मिळणं, सामर्थ्य मिळणं या सर्व गोष्टी या जगामध्ये अनेक लोकांना प्राप्त झाल्या आहेत. परंतु ही सत्ता, हे सामर्थ्य मिळाल्यानंतर ज्यांच्या स्वभावामधलं मृदुत्व गेलं नाही, ज्यांच्या स्वभावाचा कोमलपणा गेला नाही, ज्यांची धारणा जशी पहिले होती त्याच पद्धतीने नंतर राहिली, असे मात्र यशस्वी सामर्थ्यवान नेते हे अत्यंत विरळ असतात. अत्यंत विरळ. बघा, प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक करण्याचं जेव्हा राजा दशरथाने अयोध्या कांडामध्ये ठरवलं, त्यानंतर घडलेली घटना आपण बघा की मंथरा संध्याकाळी त्या सगळ्या अयोध्येची रोषणाई पाहून कैकेयीची मती फिरवायला जाते. परंतु त्याच्या आधी प्रभू रामचंद्रांना भेटायला त्यांचे सगळे लहानपणीचे सवंगडी येतात. काय सुंदर गोस्वामीजींनी आपल्याला तिथं चिंतन दिलंय की आता तू राजपुत्र होणार, तू आता आमचा राजा होणार. न जाणे उद्यापासून तुला आम्हाला अशा पद्धतीने भेटता येईल न येईल. परंतु प्रभू रामचंद्राने आपल्या या सख्यांना कधी अंतर दिलं का? जसं त्याला कळालं की आपले सर्व बालपणीचे सवंगडी आपल्याला भेटायला आलेत, प्रभू रामचंद्र त्यांच्याशी संवाद करतात. सज्जनो, हे प्रभू रामचंद्रांचं कोमल स्वभावाचं निदर्शक आहे की जरी एवढं पद मिळालं, जरी एवढं सामर्थ्य मिळालं, तरी त्यांनी आपल्या अंतरंगामधली असलेली स्वाभाविक अवस्था कधी ढळू दिली नाही. आणि या उलट अहंकार जर असेल व्यक्तीला, जर त्याच्यामध्ये तो मीपणा ठासून भरला असेल, तर त्याला मिळालेली थोडीशी हवा देखील त्याचे पाय जमिनीवरून उचलते. आणि त्यामुळे शुकमुनी प्रभू रामचंद्रांचं हे एक विलक्षण गुणधर्म आमच्या समोर ठेवताना म्हणतात की अति कोमल रघुबीर स्वभाव यद्यपि अखिल लोक कर राव. रावणा, त्या प्रभू रामचंद्रांची सत्ता तू मान्य कर, त्यांना शरण जा. स्वतःचं वेगळे पण टिकवण्याच्या नादामध्ये तू खऱ्या अर्थाने लयाला जाशील. तू त्यांच्यासमोर टिकाव धरू शकणार नाहीस. आणि मनामध्ये जर तू असा विचार करत असेल की अरे मी कुठल्या तोंडाने जाऊ, कीर्तनकार मंडळी करतात ना विनोद त्यामध्ये, की रावणाला सगळेच जण सांगतायत की रामाला शरण जा, रामाला शरण जा. रावण म्हणतो माझा प्रॉब्लेम तर समजून घ्या, मला 10 तोंड आहेत, मी कुठल्या तोंडाने जाऊ रामाला शरण. आपली मराठी भाषा फार लवचिक आहे. आणि त्यामुळे शुकमुनी रावणाला म्हणतात की अरे तू फक्त रामाला शरण जा. तुला जर असं वाटत असेल की आपण रामाचे एवढे अपराध केले, त्याच्या पत्नीचं अपहरण करून आणलं, त्याच्या विरुद्ध आपण वैर पत्करलं, तर एक लक्षात घे, तुला केवळ शरण जाणं एवढंच करायचंय. मिलत कृपा तुम पर प्रभु करही, उर अपराधन एकहु धरही. तू जसा प्रभू रामचंद्रांना शरण जाशील त्याच सरशी तुझे असलेल्या अनंत अपराधांना प्रभू रामचंद्र तिलांजली देऊन टाकतील.
ते त्याचा आठव देखील ठेवणार नाहीत की हा रावण ज्याने माझ्या पत्नीचं अपहरण केलं, हाच तो रावण ज्याने अनेक ऋषी मुनींना त्यांच्या तपस्येमधून भंग करून त्यांचा वध करून टाकला, हाच तो रावण आहे ज्याने या विश्वामध्ये अराजकता मांडली. यापैकी कुठलंही तुझं पाप प्रभू रामचंद्र आपल्या स्मरणामध्ये ठेवणार नाहीत. तू त्यांना शरण जाताच ते तुझा स्वीकार करून टाकतील. असं हे प्रभू रामचंद्रांचं अतिशय विशाल अंतःकरण आहे, विशाल हृदय आहे. कदाचित तू प्रभू रामचंद्रांच्या बरोबर शरण जाण्यासाठी संभ्रावस्थेमध्ये असतील, परंतु प्रभू रामचंद्र मात्र त्यांना शरण आलेल्या कुठल्याही जीवाच्या बाबत कधीच संभ्रमामध्ये नसतात. आणि हे प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांनी बिभीषणाला असं सांगितलं ना की कोटी बिप्र बध लागही जाऊ, आयऊ सरन तजहू नाही ताऊ. कोट्यावधी ब्राह्मणांचं वध करण्याचं जरी पातक एखाद्यावरती असेल, परंतु जर तो शरण आला तर त्याला मी शरणागती देतो, त्याचा आम्ही उद्धार करतो. असं हे प्रभू रामचंद्रांचं दैदिप्यमान चरित्र आणि त्या चरित्रातलं सूत्र या शुकमुनींनी रावणाला सांगितलेलं आहे. आता रावण या शुकमुनींच्या दिलेल्या सल्ल्यावरती नेमकं कशा पद्धतीने आपलं आचरण करून दाखवतो, हा जणू काही या सुंदरकांडामधला शेवटचा टप्पा, रावणाला सुधारण्यासाठी दिलेली ही शेवटची संधी, आणि त्याचा रावण खरंच काही आपल्यासाठी उपयोग करून घेणार आहे का, यांची देखील अवस्था या इतर सर्वांच्याच प्रमाणे करून टाकणार आहे, त्याचं चिंतन आपण उद्याच्या कथा विभागामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण जय जय राम.